राळेगावचा उद्रेक, 34 आदिवासी मुलींच्या बेपत्ता होण्याने मंत्र्यांचा बालेकिल्ला हादरला. एसपी कुमार चिंता ऍक्शन मोडमध्ये. यवतमाळ जिल्ह्याच्या राजकारणात आणि समाजकारणात आजवरची सर्वात खळबळजनक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांचा बालेकिल्ला असलेल्या राळेगाव तालुक्यातून तब्बल 34 आदिवासी मुली बेपत्ता झाल्याच्या वृत्ताने जिल्ह्यात संतापाचा वणवा पेटला आहे. या अमानवीय प्रकरणाच्या निषेधार्थ आज सकल हिंदू समाजाने पुकारलेल्या राळेगाव बंदला ऐतिहासिक प्रतिसाद मिळाला असून संपूर्ण तालुक्यात कडकडीत शुकशुकाट पाहायला मिळत आहे. मंत्र्याच्या नाकाखाली लेकी असुरक्षित, उईकेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह. ज्यांच्याकडे राज्याच्या आदिवासी कल्याणाची सूत्रे आहेत त्यांच्याच हद्दीत आदिवासी लेकी सुरक्षित नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. स्वतः आदिवासी समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मंत्र्यांच्या नाकाखाली एवढे मोठे रॅकेट फोफावते कसे, असा बोचरा सवाल जनता विचारत आहे. 34 मुलींचे गायब होणे हे केवळ योगायोग नसून यामागे मानवी तस्करी किंवा लव जिहाद सारखे मोठे आंतरराष्ट्रीय षडयंत्र असल्याचा दाट संशय आंदोलकांनी व्यक्त केला आहे. मंत्र्यांचे या प्रकरणावरील मौन त्यांच्या अपयशावर शिक्कामोर्तब करत असल्याची टीकाही होत आहे. पोलीस अधीक्षक कुमार चिंता मैदानात, 5 नराधम ताब्यात. प्रकरणाचे गांभीर्य आणि जनक्षोभ लक्षात घेता यवतमाळचे पोलीस अधीक्षक श्री कुमार चिंता यांनी स्वतः या तपासाची सूत्रे हाती घेतली आहेत. पोलिसांनी तातडीने हालचाली करत 5 संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांची सखोल चौकशी सुरू आहे. प्रशासनाने जारी केलेल्या व्हिडिओ माहितीनुसार एसपी कुमार चिंता यांनी जनतेला अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले असून दोषींना भरचौकात खेचण्याचे संकेत दिले आहे. शहराला छावणीचे स्वरूप, आंदोलकांचा निर्वाणीचा इशारा. आज राळेगावची बाजारपेठ कडकडीत बंद असून हजारो नागरिक आमच्या मुली कुठे आहेत हा जाब विचारण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासनाने शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला असून शहराला छावणीचे स्वरूप आले आहे. मात्र जोपर्यंत 34 मुलींचा शोध लागत नाही आणि यातील मुख्य सूत्रधारांना फाशी दिली जात नाही तोपर्यंत लढा थांबणार नाही, असा पवित्रा सकल हिंदू समाजाने घेतला आहे. मारेगाव वार्ता सचिन मेश्राम, यवतमाळ, राळेगाव. याच्यामध्ये पहिले 2 मॅटर मिक्स झालेला आहे. पहिले परवा राळेगावमध्ये एक बालविवाह होणार होता. त्याच्यामध्ये मुलगी 15.5 वर्षाचा मुलगी होता आणि जो लग्न करणार होता तो पण आदिवासी समाजाचा होता. त्यांच्या वय 44 होता आणि आपल्याला माहिती भेटले बरोबर त्यांना आपण त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर मॅटर थोडा मिक्स झालेला आहे. राळेगाव शहरामध्ये एक कल्याणी कुरेशी म्हणून एक लेडी आहे आणि त्यांच्या पती मजर कुरेशी म्हणून आहे. हे दोघं जनरली काही मॅरेज करण्यामध्ये एक मीडिएशनचं काम करतात असं आपल्याकडे माहिती आलेलं आहे. त्याच्यामध्ये दरम्यान आतापर्यंत आमच्या चौकशीमध्ये काही आदिवासी मुलींच्या यांना लग्न केले म्हणून काही मिळून आले नाही आहे. काही बाकी वेगळ्या वेगळ्या समाजच्या ज्यांच्या लग्न होतच नाही आणि जिथे मुलींच्या गरज आहेत त्यासारख्या म्हणजे चंद्रपूर, नागपूर, जालना, औरंगाबाद अशा ठिकाणी इकडून मुलींना ती लोक मध्यस्थ करून करण्यात आलेलं आहे. हे एक वेगळं प्रकरण आहे. आता मला हे संघटनाकडून आम्हाला भरपूर महिला मुली मिसिंग आहे म्हणून आमच्याकडे माहिती आलेलं आहे. अगर रिकॉर्डवर आम्ही चेकिंग केले तरी राळेगाव पोलीस स्टेशनमध्ये 2025ला 38 महिला मिसिंग होता. त्यापैकी 37 महिला मिळून आलेल्या आहे, म्हणजे एकही महिला मिळून आलेल्या नाही आहे. आणि 2025मध्ये अपहरणमध्ये 14 मुली अपहरण झाल्या होत्या, म्हणजे जो काढून नेणे आणि असं बोलतात आपण. 14 पैकी 12 मिळून आलेल्या आहे, 2 मिळून आलेल्या नाही आहे. आणि 2026मध्ये मिसिंगमध्ये 9 लेडीज मिसिंग झाल्या, त्यापैकी 8 मिळून आले, 1 मिळून आले नाही आहे. आणि अपहरणमध्ये 2 अपहरण झालं होतं, त्यापैकी सर्व लोक मिळून 2 पैकी 2 पण मिळून राहिलेलं आहे. हे जो आपल्या पोलीस रेकॉर्डवरच्या डिटेल्स आहे तुम्हाला सांगतो. याच्या मी याच्यासोबत चर्चा केली. जो 34 नंबर आकडेवारी सांगतात त्याच्या रिलेटेड सध्या आपल्याकडे काही डिटेल्स नाही आहे, पण आम्हाला पण एक शंका अशा निर्मित झालेली आहे. अशा काही मुली मिसिंग होतात
पण आपल्याकडे येतच नाही का, म्हणजे इन्फॉर्मेशन येतच नाही आई वडिलांकडून असं काही माहिती आहे का, त्याच्या रिलेटेड आम्ही डिटेलमध्ये चौकशी करणार आहे आणि चौकशीमध्ये अगर काही निष्पन्न झाले 100% आम्ही त्यांच्यावर कारवाई करणार आहे. आपला जो माहितीप्रमाणे परराज्यामध्ये काही माहिती नाही केलेलं आहे. टोटल माझ्याकडे जो माहिती आहे परभणी, संभाजीनगर, चंद्रपूर, जालना आणि नागपूर यासा ठिकाणी ते लग्न करण्यात आलेलं आहे. आमच्यासमोर असा आता काही आढळून आलेलं नाही आहे, पण स्वतः ते कल्याणी कुरेशी आहे, ती हिंदू होता, ती याच्यासोबत लग्न केले, शायद त्याच्यामुळे असं माहिती आलेली असेल, पण आमच्याकडे काही माहिती नाही आहे तसं. मी सर्व नागरिकांना आवाहन करतो, पोलीस डिपार्टमेंट प्रोफेशनल पद्धतीने निष्पक्षपात पद्धतीने चौकशी करतात. याच्यामध्ये जो बी निष्पन्न होईल आणि जो बी आरोपी निघणार आहे त्यांना आम्ही 100% सोडणार नाही आहे, त्यांच्यावर नक्की कारवाई करणार आहे. आणि मी सर्व नागरिकांना आवाहन करतो, या मॅटरला आता सोडून टाका, आमच्यावर सोडा, तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा. आता तुम्हाला इव्हन माननीय मंत्री विके साहेब पण भेट दिलेली आहे, ते पण तेही सांगितलेलं आहे. आम्ही 100% पुढच्या आठवड्यापर्यंत डिटेलमध्ये डीप चौकशी, म्हणजे जो आरोपीचं नाव आलेलं आहे असं आम्ही निष्पन्न करणार आहे की त्यांच्या फायनान्शियल ट्रान्झॅक्शन पण चेकिंग करणार, त्यांचं CDR पण चेकिंग करणार. असं पूर्ण सर्व प्रकरणामध्ये असं बघून आम्ही त्यांच्यावर काही निष्पन्न झालं तर कारवाई करणार आहे. आम्ही जो मजर कुरेशीच्या विरुद्ध एक तलवार सापडल्यामुळे त्यांच्या घरी त्यांच्यावर आम्ही 425चा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दुसरा तुम्ही जो बोलतात की अशा प्रॉस्टिट्यूशनसारखा म्हणजे मीडिएशन करतात, तसा प्रकरण आमच्याकडे आले नाही आहे. अगर अशा कोणी पुढे येऊन आम्हाला तक्रार दिली अगर त्याच्या रिलेटेड आम्ही गुन्हा दाखल करणार आहे. आम्ही जो परवा चाइल्ड मॅरेज जो ॲक्ट आहे त्याच्या रिलेटेड बालविवाह प्रतिबंधक नियमानुसार कायद्यानुसार आम्ही गुन्हा दाखल केले, त्याच्यामध्ये 5 लोकांना आरोपी करण्यात आलेला आहे. आणि हे जो वेगळं प्रकरण आहे याच्यामध्ये एकही आमच्याचा गुन्हा मजर कुरेशीच्या विरुद्ध दाखल करण्यात आलेला आहे.